राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ठाणे कार्यालयाबाहेर केलेल्या आंदोलनानंतर लगेच ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ठाणे नगर पोलीस स्थानकामध्ये जाऊन ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले। संबंधितांवरती कडक कारवाई करण्याचे निवेदन करण्यात आले। जर का 3 ते 4 दिवसांमध्ये संबंधितांवरती कारवाई न केल्यास ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने ठाणे नगर पोलीस स्थानकामध्ये ठिय्या आंदोलन केलं जाईल, असं यावेळी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। यावेळी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी ॲडव्होकेट प्रभाकर थोरात, ॲडव्होकेट दरम्यान सिंग, ॲडव्होकेट हिदायत मुकदम, ॲडव्होकेट वसंत जगदाळे, ॲडव्होकेट मनोज डाकवे, धर्मवीर मेहरोल, महेंद्र म्हात्रे, रवी कोळी, स्मिता वैती, संगीता कोटल, अंजली मयेकर, प्रियांका मयेकर, शांती एलावडेकर, नाना कदम, शिरीष घरत, हर्षल कोळी, चंद्रकांत पाटील, प्रसाद पाटील, सुभाष टोमरे, प्रवीण खेरालिया, मुन्ना राजरोहिया, दर्शन कानडे, नरेश कॅरम कोंडा, निलेश पाटील, निलेश ऐरे, गोपाळ सावंत, मनोज दुपे, श्रीकांत गडिलकर, पप्पू मोमीन, राजू शेट्टी, विकास मेस्ता आणि काँग्रेसचे इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते। जो गोंगी गुडिया याच्यावरून जो वाद झाला तर हा कुठलाही अपशब्द नाही। उपमुख्यमंत्र्यांच्या वर्तनाचं केलेलं ते वर्णन होतं, परंतु आज तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयावरती चालून आले, काँग्रेस कार्यालयाला तिकडे बाहेरच्या गेटला टाळा मारला असतानासुद्धा त्या गेटवरनं उड्या मारून ते आतल्या बाजूला गेले आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि सन्माननीय काँग्रेसचे नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या जो बॅनरवरती फोटो लावलेला होता त्याच्यावरती त्यांनी शाईफेक केली। त्यांनी आमच्या दरवाजावरती शाईफेक केली, आमचे कोनशिला बसवलेली होती त्या कोनशिलेवरती शाईफेक केली, काही तिथे तिरंगे झेंडे लावलेले होते त्या तिरंग्या झेंड्यावरती पण शाईफेक केली। अत्यंत मदमस्त झालेले कार्यकर्ते होते, कुठल्याही प्रकारचं भान त्यांना त्या ठिकाणी नव्हतं आणि ते धिंगाणा घालत त्या ठिकाणी होते। पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ते एकावर एक जाऊन तो बॅनर फाडणं, धिंगाणा, असं खरं लोकशाहीने आपल्याला आंदोलनाचा अधिकार दिलेला आहे। तुम्ही शांततापूर्ण मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करायला पाहिजे आणि माझं तर त्यांना सांगणं आहे, तुम्हाला जर खरोखरच आंदोलन करायचं आहे आणि खरोखरच तुम्हाला वाईट वाटत असेल आणि दिवंगत अजितदादा यांना जर न्याय तुम्हाला मिळवून द्यायचा असेल तर या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावरती कुठेही FIR झालेली नव्हती आणि त्यांच्यावर जी FIR झाली ती राहुलजी गांधी यांनी केलेल्या पाठपुराव्यामध्ये कर्नाटकमध्ये ती FIR दाखल करण्यात आली। खरं तर तुम्हाला जर मागणी करायची आहे, तुम्हाला आंदोलनं करायची आहेत तर तुम्ही त्याच्या विरोधामध्ये अजितदादांची चौकशी निपक्षपातीपणे त्या ठिकाणी का नाही झाली अपघाताची, का FIR नोंदवला नाही गेला, तर तुम्ही सत्ताधाऱ्यांविरोधात तुम्ही आंदोलनं करायला पाहिजे होते। परंतु जे राहुलजी गांधी तुमच्या पाठीशी उभे राहिले, तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, FIR त्या ठिकाणी नोंदवली, त्या राहुल गांधींच्या ज्या प्रतिमेला त्या ठिकाणी असलेल्या फोटोला तुम्ही शाई फेकून मारताय, हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे। मला वाटतं कसं आहे, हे जे कार्यकर्ते आणि हे पदाधिकारी होते ना यांना कोणी या ठिकाणी भाव देत नाही, कारण तुम्ही बघितलं असेल की ट्रिपल इंजिनची सरकार आहे आणि ह्याच्यामध्ये कुणीतरी मग आम्ही काहीतरी करतोय या दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये ना यांना भारतीय जनता पक्ष विचारत ना यांना शिंदे सेना विचारत, त्यामुळे त्यांनी हे केलेलं कृत्य आहे। त्यामुळे पोलिसांना आम्ही ही झालेली सगळी घटना आम्ही निदर्शनास आणून दिलेली। बघा, त्याला जसाच तसं प्रत्युत्तर आम्ही सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकत होतो, परंतु आम्ही गांधीगिरीच्या मार्गाने त्यावर चालणारे आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत। पोलिसांच्या निदर्शनामध्ये आम्ही या सर्व गोष्टी आणून दिलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती लवकरात लवकर योग्य ती कारवाई होईल अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे या घडलेल्या घटनेचा आम्ही त्या ठिकाणी निषेध केला आणि यांच्यावरती लवकरात लवकर कार्यवाही व्हावी अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे। त्यांना सांगितलेलं आहे, आमचा यंत्रणेवरती विश्वास आहे आणि जे पोलीस प्रशासन आहे त्या पोलीस प्रशासनाला सुद्धा धक्काबुक्की करण्याचं त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे। त्या ठिकाणी पोलिसांचं त्यासुद्धा ऐकलेलं नाही आणि या पद्धतीने जर कारवाई झाली नाही मग तो कुठलाही राजकीय पक्ष असो त्या पोलिसांचा धाकच त्या ठिकाणी राहणार नाही असं आम्ही पोलिसांना सांगितलं आहे। आंदोलनं आम्ही सुद्धा करतो ना, पण लोकशाही मार्गाने ती आम्ही आंदोलनं करतो, त्यामुळे लोकशाही मार्गाने ती आंदोलनं झाली पाहिजे आणि ज्यांनी अशा पद्धतीने ट्रेसपासिंग करत त्या ठिकाणी आमचं गेट ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला आहे त्यांची पूर्ण चौकशी होऊन त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। ती न झाल्यास 3 ते 4 दिवसाचा आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे, नाही तर या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही धरणं धरणार काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून।